पंजाबच्या पठाणकोट शहरातील बस स्टँडवर शुकशुकाट। अनेक बस जशाच्या तशा आगारात उभ्या आहेत। सकाळपासून अनेक गाड्या रिकाम्या धावतायत। भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीचा फटका जो आहे तो पंजाब राज्यामधली जी सीमावर्ती भागातली जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामधल्या परिवहन व्यवस्थेला झालेला पाहायला मिळतो। आणि अनेक गाड्या ज्या आहेत ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या खरं तर पंजाबमधल्या पठाणकोट जिल्ह्यांमधून जातात, पठाणकोट शहरामधून जातात। सध्या आपण पाहतोय की ही जम्मू शिमल्याला जाणारी बस आहे, मात्र या बसमध्ये प्रवासीच नाहीत। अनेक बसेस ज्या आहेत त्या उभ्या असलेल्या पाहायला मिळतात। त्यामुळे अनेक खरं तर या बसेसचं आर्थिक नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती इथल्या महामंडळाला सहन करावं लागतंय। सध्या जर आपण पाहिलं तर बसमध्ये अवघा फक्त एक प्रवासी आहे, त्यामुळे या बसमध्ये प्रवासी जे आहेत ते यायला तयार नाहीत। कारण भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीचा फटका जो आहे तो बसतोय। अनेक नागरिकांच्या मनामध्ये भीती आहे, त्यामुळे नागरिक जे आहेत ते घराबाहेर पडायला तयार नाहीत। दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर हे आपल्याला पठाणकोट शहरामधलं बस स्टँड पाहायला मिळतंय। या बस स्टँडवरती सुद्धा गर्दी नाही, कारण लोकच बाहेर पडायला तयार नाहीत। त्यामुळे संपूर्ण बस स्टँड जे आहे ओस पडलेला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन राकेश कुमार सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पठाणकोट।